Hello everyone. In this video, I will explain syntax-directed translation of procedure call. Procedure म्हणजे फंक्शन्स असतात. जसे की मी इथं सिंपल C++ मधला कोड लिहिलाय. void main या फंक्शन मध्ये सम एक फंक्शन लिहिलंय, त्यामध्ये 3 पॅरामीटर्स पास केलेत a+1, b, 5 void sum int x, int y, int z. सम हे एक फंक्शनचं नाव आहे आणि त्यामध्ये 3 पॅरामीटर्स पास केले. म्हणजे a+1 या पॅरामीटरची व्हॅल्यू x मध्ये स्टोअर होणार, b ची व्हॅल्यू int y मध्ये स्टोअर होणार आणि 5 ची व्हॅल्यू int x मध्ये स्टोअर होणार. आपण जे फंक्शन कॉल करत आहोत तेच प्रोसिजर आहेत. सो आय विल एक्सप्लेन नाउ प्रोसिजर कॉल. प्रोसिजर कॉल मध्ये फर्स्ट आपल्याला 3 ॲड्रेस कोड फाइंड आउट करावा लागतो. जसं की इथे एक फंक्शन आहे सम इन ब्रॅकेट a+1, b, 5 याचा आपण 3 ॲड्रेस कोड फाइंड आउट केले. दॅट इज t1 इज इक्वल्स टू a+1, t2 इज इक्वल्स टू 5 आणि पॅरामीटरसाठी आपण परम यूज केले. परम t1, परम b, परम t2 अँड कॉल सम 3. म्हणजे प्रोग्राममध्ये जर फंक्शन सम असेल तर कंट्रोल जे आहे ते सम फंक्शनवरती जम्प करेल. आणि हे कॉल सम जे आहे ते नेम ऑफ प्रोसिजर आहे आणि 3 हे नंबर ऑफ पॅरामीटर्स, त्यासाठी 3 पॅरामीटर्स आहेत. सो आपण 3 लिहिलेलं आहे. नाउ सेकंड एक्झाम्पल ऑफ 3 ॲड्रेस कोड. देर इज one procedure call sum 2 in bracket x1, x2, x3 up to xn. First these are the parameters. Now we will find out the 3 address code. So that's why आपण parameter साठी param use केले. So that's why param x1, param x2 up to param xn call sum 2 and n. Now there is one simple grammar. There is a productions. So S produces call id elist, elist produces elist, e, or elist produces e. In this, id is a function name and elist produces elist, e. So that's why elist म्हणजे elist मध्ये contain only one parameter पण असू शकते आणि multiple parameters सुद्धा असू शकतात. सो सिंटॅक्स डायरेक्टेड ट्रान्सलेशन फॉर प्रोसिजर कॉल मध्ये आपण एका बाजूला प्रोडक्शन आणि दुसऱ्या बाजूला सिमेंटिक ॲक्शन्स लिहितो. सो देर इज 3 प्रोडक्शन्स. S produces call id in bracket elist, elist produces elist, e and last one is elist produces e. या पर्टिक्युलर 3 प्रोडक्शन साठी हे 3 सिमेंटिक ॲक्शन्स दिलेले आहेत.